आज कपडे ना जेवून खाऊन धुतले होते, कारण इव्हिनिंगचे 4 वाजून गेले होते. माझे कपडे धुतले नव्हते, कारण सकाळपासून किती जरी आवरायचं म्हटलं ना तर एक दिवस असा असतो की पटकन उरकले जात नाही. सकाळी लवकर उठल्यामुळे ना तिला दुपारी झोप आली होती. मग तिला आधी झोपवलं नाही तर उगाच चिडचिडपणा करत बसते. आणि ते मी ना 2 दिवस झालं गहू आणले होते दळून, पण माझे आधीचे गहू काही संपले नव्हते, त्याच्यामुळे ना मी ते काही मिक्स केले नव्हते. पीठ संपल्यानंतर मग मी ती बादली घासून ना नंतर त्याच्यामध्ये ते पीठ ओतून ठेवलं आणि पीठ खाली सांडलं होतं, म्हणून ना लागले सगळ्यात झाडू मारून घेतला, कारण 4 वाजले होते. आणि ते ना मी लगेच दूध सुद्धा तापवायला शहरामध्ये ना बऱ्याच ठिकाणी असं पिशवीतलं दूध वापरावं लागतं, कारण गावाकडच्या दुधाची किंमत नाही शहरात राहणाऱ्या लोकांना माहित असते. दूध तापेपर्यंत ना मी इकडे बाकीची सगळी कामे आवरून घेतली, कारण नित्य झोपली होती. मॅडम एकदा उठले ना की मॅडमचा मूड काय फ्रेश नसतो, त्याच्यामुळे ना ती झोपले तोपर्यंत मला बाकीची सगळी कामे आवरावी लागतात. आणि हा ना चहाचा मसाला आहे, तो मी गावाकडून बनवून आणले. ह्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंट करा. चहा पिला आणि मी सुद्धा फ्रेश झाले, आणि मी फ्रेश होईपर्यंत ना इकडे मॅडम सुद्धा उठून बसल्या होत्या. मग तिचं सगळं आवरलं आणि आम्ही निघालो होतो. थोडाफार ना किराणा आणायचा होता आणि भांड्याचं लिक्विड आणायचं होतं, त्याच्यामुळेच ना आम्ही बाहेर निघालो होतो. आता इथे शहरात ना नित्या, मी आणि नित्याचे पप्पा आम्ही तिघच राहतो. आमची फॅमिली ना गावाकडे राहते, त्याच्यामुळे घरात काही संपलं असेल ना तर मलाच आणावं लागतं. आणि आम्ही मेन मार्केटमध्ये राहत असलो ना तर मला इझी जातं आणायला सुद्धा, म्हणून ना मग मीच घेऊन येते. कारण नित्याचे पप्पा सकाळी कामाला गेले की त्यांना यायला ना घरी लेट होतं, मग त्यांना काही टाइमच भेटत नाही. मग येताना फ्रेंडच्या घरी गेलो होतो. आता फ्रेंडला नको म्हणत असताना चहा ठेवला होता, मग चहा पिला. नंतर घरी आलो. घरी आल्यानंतर नित्याला अंड बॉईल केलं आणि शेंगदाण्याचं कूट संपलं होतं म्हणून शेंगदाणे भाजायला घेतले. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.